friends, good morning and welcome to the Success Point Coaching Academy. Myself Pankaj Pindar. In last video lecture we solved the words problem. आपण लास्ट लेक्चर मध्ये वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व केले होते आणि तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवत आहे क्वेश्चन, तुम्हाला समजून राहिले याचा मला आनंद आहे. पहा त्यातलेच काही रिमेनिंग जे क्वेश्चन्स राहिले ते आज आपण पाहणार आहे. त्यामधला हा क्वेश्चन आहे, हा बराच क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ओके, आता यामध्ये काय दिलेलं आहे पहा, द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स. आता इथे दोन गोष्टी कोणत्या आहेत, एक आहे लायन्स आणि दुसरा आहे पिकॉक्स. पिकॉक्स म्हणजे मोर. इन दी सर्टन झू, त्या सर्टन झू मध्ये म्हणजे त्या झू मध्ये काही अॅनिमल्स आहे. मग कोणते, काही लायन्स आहे आणि काही पिकॉक्स आहे. असे म्हणून किती आहे टोटल 50. ओके, मग तुम्हाला काय विचारलं, द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, अंडरलाईन करा लेग्स, त्यांच्या म्हणजे लायन्स आणि पिकॉक यांच्या पायांची संख्या दिलेली आहे. टोटल नंबर ऑफ लेग्स ऑफ लायन्स अँड पिकॉक इज 140. किती दिलेली आहे, 140. देन फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन दी झू. मग त्या याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ लायन्स आणि टोटल नंबर ऑफ पिकॉक्स किती आहे. क्वेश्चन समजला, एक झू आहे, त्या झू मध्ये काय म्हटलं, एक जंगल, त्या जंगल मध्ये काही नंबर्स ऑफ लायन्स आहे, काही नंबर्स ऑफ पिकॉक्स आहे म्हणजे मोर आहे. ओके, असे मिळून किती अॅनिमल्स आहे, 50 अॅनिमल्स आहे. ओके, मग त्यांची सेकंड कंडिशन काय दिली, दी टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. म्हणजे त्यांच्या पायांची संख्यांची बेरीज किती दिलेली आहे, 140. तर मग तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की त्या झू मध्ये किती नंबर ऑफ लायन्स होते आणि किती नंबर ऑफ पिकॉक्स होते. ओके, आता आपल्याला दोन्ही माहित नाही की लायन्स किती आहे पिकॉक्स किती आहे. मग आपण काय करावं लागेल, पहा सोल्युशन मध्ये खूप इझी क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. का म्हणू आपण, लेट इन अ झू. आता आपल्याला माहित नाही, पहिले काय म्हटलेलं आहे, the total number of lions be x and the total number of peacocks be y. आपल्याला माहित नाही की त्या झू मध्ये लेट म्हणजे समजा इन दॅट झू, सो त्या झू मध्ये टोटल नंबर ऑफ लायन्स आपण किती म्हटलं, x आहे, आणि टोटल नंबर ऑफ पिकॉक्स किती म्हटलं आपण, y आहे. मग फर्स्ट कंडिशन काय दिली आहे बघ ना, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीनुसार फर्स्ट कंडिशन काय म्हणते, द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50. म्हणजे आपल्याला लायन्स माहित नाही तर ते किती होते x आणि पिकॉक्स माहित नाही ते किती होते y. यांची टोटल मिळून किती अॅनिमल्स आहे, 50. हे झाली तुमची फर्स्ट कंडिशन. तिला आपण सपोज इक्वेशन नंबर 1 डिनोट करू. नाउ अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय म्हणते, द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, अंडरलाईन करा लेग्सला, टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, देअर लेग्स म्हणजे दोघांचे, लायन्स आणि पिकॉक. आता या ठिकाणी एक गोष्ट मेन्शन करावं लागेल तुम्हाला की त्यांच्या पायांची संख्या, आता दोघांच्या पायांची संख्या सेम राहतील का, नाही. जसं आपण लायन्सचा जर विचार करतो म्हटलं, लायन्सला टोटल नंबर ऑफ लेग्स किती असतात, 4, आणि पिकॉक्सला किती असतात, 2. मग आता यांच्या दोघांची सम किती दिली, 140. मग आता ते कसं लिहायचं बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, लायन कशाने दाखवलं आपण, x. मग आता यांची देअर लेग्स लायन्सला किती असतात, 4 लेग्स, म्हणून 4 ने मल्टिप्लाय केलं, प्लस पिकॉक्स कशाने दाखवलं आपण, y ने, आणि पिकॉक्सला किती लेग्स आहे, 2, म्हणून इथे 2 इज इक्वल टू किती आलं, 140. ही झाली तुमची सेकंड कंडिशन. आता या सेकंड कंडिशनला तुम्ही रिड्यूस करू शकता. सो पहा फ्रेंड्स, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल सेकंड कंडिशन कशी आली, कारण की नंबर ऑफ लायन्स किती होते, x, त्याला किती लेग्स आहे, 4 लेग्स, म्हणून 4 ने मल्टिप्लाय केलं. नंबर ऑफ आपण पिकॉक्स कशाने दाखवली, y, आणि किती नंबर ऑफ लेग्स असते पिकॉक्सला, 2, दॅट इज 2 ने मल्टिप्लाय केलं, आणि लेग्सची ऍडिशन तुम्हाला दिलेली आहे किती आहे, 140. आता ही इक्वेशन ऍज इट इज ठेवलं तरी चालेल, पण आपल्याला कॅल्क्युलेशन साठी इझी जावं म्हणून आपण काय करू, डिवाइडेड बाय 2 ऑन बोथ साइड.
काय करत आहे असं, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन इझी जाण्यासाठी. मग जेव्हा आपण 2 ने डिवाइड करतो तर प्रत्येकाची हाफ करायची. 4 च्या हाफ किती ना 2x प्लस 2 काय होणार कॅन्सल, म्हणजे असं 2 डिवाइड बाय 2 2 कॅन्सल होणार, 1 राहणार म्हणजे 1y आणि इज इक्वल टू किती 70. सपोज आता हे इक्वेशन नंबर 2. आता तुमच्याकडे दोन इक्वेशन आहे. इक्वेशन फर्स्ट येणार, नाउ टेक इक्वेशन 1 and 2. So equation 1 काय होतं, that is x plus y is equal to 50. हे आपलं इक्वेशन पहिलं होतं. नंतर दुसरं इक्वेशन होतं 2x plus y is equal to किती होतं 70. सो तुमच्याकडे दोन इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मध्ये सायमल्टेनियस पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आयदर x रिमूव्ह करू शकता किंवा y रिमूव्ह करू शकता. या ठिकाणी y रिमूव्ह करणे इझी जाणार, काय कारण की या ठिकाणी कोएफिशिएंट सेम आहे. फक्त काय करावं लागेल, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. मग हे तुम्हाला पुढे कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे. तुम्ही हे ऍज अ होमवर्क घ्यायचं याचा पुढे. ओके, याच्या पुढे हे सॉल्व्ह करून दाखवायचं, पूर्ण तर लिहायचं. आता बरेच विद्यार्थी काय करतात, फक्त एवढंच दोन इक्वेशन दाखवतात आणि सॉल्व्ह करतात. तर मला तसं नाही करायचं. होमवर्क तुम्ही करसाल तर पूर्ण पहिलेपासून तर शेवटपर्यंत दाखवायचं असते. असं नाही की होमवर्क म्हणजे हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि एवढंच दाखवायचं पार्ट. तसं नका करत जाऊ, पूर्ण दाखवत चला. ओके, आय होप सो तुम्हाला मग इथे हे दोन इक्वेशन घ्या, यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करा. इक्वेशन 1 मायनस 2 आणि x ची व्हॅल्यू काय आहे ते आणि y ची व्हॅल्यू काय आहे ते, आणि शेवटी मग काय लिहायचं, ही लाईन लिहायची. मग काय इन जो द टोटल नंबर ऑफ लाईन्स, जे काही तुम्ही x ची व्हॅल्यू काढसाल ते इथे लिहिसाल, अँड द टोटल नंबर ऑफ पिकॉक्स, जे काही y ची व्हॅल्यू काढसाल ते इथे लिहिसाल. आणि इथे मग मला हे करून दाखवायचं आहे आणि तसं मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. Now come to the next question, that is question number 5. It is a very interesting question friends. या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो आणि जेव्हाही सॅलरी आणि इन्क्रीमेंटचा असं क्वेश्चन असतो तो थोडंसं आपल्याला कन्फ्युजन जाते. सो डोंट वरी, आय एम विथ यू. फार खूप इझी वेने आपण सॉल्व्ह करणार. काय म्हटलं पहिले क्वेश्चन समजून घेऊ. काय म्हटलंय, संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम. संजयला काही फिक्स पेमेंट भेटतो, पगार भेटतो. ओके, एव्हरी इयर देर इज अ, प्रत्येक वर्षी एव्हरी इयर देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट, आणि प्रत्येक वर्षी तिच्यामध्ये काही ना काही त्या पगारामध्ये इन्क्रीमेंट होतं. ओके, मग ते किती होतं ते नाही सांगितलं. मग काय म्हटलंय, इन हिज सॅलरी, त्यांच्या सॅलरीमध्ये. आफ्टर, आता ही झाली फर्स्ट कंडिशन. काय होते पहा, आफ्टर 4 इयर्स, किती वर्षानंतर, आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज, त्याची मंथली सॅलरी किती होती 4500 रुपये. इथे 4 वर्षानंतर त्याची मंथली सॅलरी होती 4500 रुपये. ही झाली फर्स्ट कंडिशन. ओके, आणि सेकंड कंडिशन काय म्हणते, आफ्टर 10 इयर्स हिज मंथली सॅलरी बिकम, आणि 10 वर्षानंतर त्याची सॅलरी किती होणार 5400 रुपये होणार. ओके, तर ही झाली सेकंड कंडिशन. मग तुम्हाला काय विचारलं, देन फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी. आपल्याला ओरिजिनल सॅलरी विचारली आणि इयरली इन्कम, म्हणजे प्रत्येक वर्षी त्याला किती इन्क्रीमेंट भेटते, कितीने पगार वाढ भेटते ते आपल्याला काढायचं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, समजून घ्या. सो आपल्याला आपल्या दोन्ही कंडिशन माहित नाही की त्याची ओरिजिनल सॅलरी किती आहे आणि इयरली इन्क्रीमेंट किती होते हे आपल्याला माहित नाही, ते सपोज करावं लागते. सो पहा सोल्युशन मध्ये, सपोज और लेट द Sanjay's original salary be rupees X and his yearly increment be rupees Y. आपल्याला त्याची ओरिजिनल सॅलरी किती आहे ते माहित नाही, तर आपण काय म्हटलं, सपोज संजय's ओरिजिनल सॅलरी रुपीज X रुपीज, म्हणजे त्याला जी काही सॅलरी भेटते, पेमेंट भेटते मंथली, ती आपल्याला माहित नाही, तर X रुपीज म्हटलं आपण. आणि हिज इयरली इन्क्रीमेंट, आणि त्याची प्रत्येक वर्षी त्या पगारामध्ये होणारी वाढ आपण कशाने दाखवली, Y ने दाखवली. नाउ अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, according to first condition.
फर्स्ट कंडिशन काय आहे पहा, इथे तर आपल्याला काय सांगितलं होतं की संजयला एक फिक्स मंथली इन्कम भेटते आणि प्रत्येक वर्षी त्याच्या इन्क्रीमेंट त्याच्या पगारामध्ये सर्टन इन्क्रीमेंट होते, किती न होते ते सांगितलं नाही. ओके, मग फर्स्ट कंडिशन काय, आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज, 4 वर्षानंतर त्याची सॅलरी किती होती, 4500 रुपये. आता जे मिळणारा पगार आहे मंथली तो तर फिक्स आहे, किती होता एक्स. ओरिजिनल सॅलरी जी काय त्याची मंथली आहे ती किती होती एक्स प्लस, आणि इन्क्रीमेंट किती नव्हत होती वाय. पण इथे काय म्हटलं, आफ्टर फर्स्ट कंडिशन आफ्टर 4 इयर्स. मग आता 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज, मग 4 वर्षानंतर आता हे इन्क्रीमेंट कसं होते, दरवर्षी होते. मग आपण होणारा इन्क्रीमेंट कशाने दाखवलं, प्रत्येक इयरला वाय नी. मग किती वर्षानंतर म्हणते, 4 वर्षानंतर त्याची सॅलरी किती होती, 4500 रुपये. ही झाली फर्स्ट कंडिशन. आय होप सो तुम्हाला समजली. त्याची मंथली सॅलरी जी काय ओरिजिनल सॅलरी ती तर फिक्स आहे एक्स प्लस 4 वर्षानंतर इन्क्रीमेंट किती होतं, 4500 रुपये होतं त्याचं. ही झाली फर्स्ट कंडिशन. नाव अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय म्हणते, आफ्टर 10 इयर्स हिज मंथली सॅलरी बिकम, 10 वर्षानंतर त्याची सॅलरी किती होणार, 5400 रुपये. अगेन आपल्याला फिक्स सॅलरी, त्याची मंथली सॅलरी किती आहे एक्स सपोज केली होती आपण, ती तर फिक्स राहणार, प्लस किती वर्षाने इन्क्रीमेंट होणार आहे, 10 वर्षांनी, म्हणून 10y. इन्क्रीमेंट कशाने दाखवलं होतं वाय नी. आणि किती वर्षानंतर, 10 वर्षानंतर त्याची सॅलरी किती होणार, बिकम्स 5400 रुपीज. हे झालं तुमचं सेकंड कंडिशन आहे. समजलं, फिक्स सॅलरी एक्स, 10 वर्षानंतर होणार आहे इन्क्रीमेंट, आणि किती होणार मग त्याची सॅलरी 5400 रुपये. मग आपल्याकडे 2 इक्वेशन आहे, काय ना पहा. टेक इक्वेशन 1 and 2. सो इक्वेशन 1 होतं तुमच्याकडे, दॅट इज एक्स प्लस 4y इज इक्वल टू किती होतं, 4500 रुपीज. सपोज इक्वेशन 1 होतं. सेकंड काय होतं, एक्स प्लस 10y इज इक्वल टू किती आलं, 5400. हे आपलं सेकंड इक्वेशन. आता या इक्वेशन मध्ये काय करू शकतो पहा. यस, आता आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन. सो सायमल्टेनियस इक्वेशन आपण एलिमिनेटिंग मेथडने जाणार आहे, कारण की ते सोपं जातं इथे सॉल्व्ह करणं. सबस्टिट्यूशन तुम्हाला कसं करायचं ते पुढे सांगेल मी. ओके, पण तुम्हाला ही मेथड यामध्ये पण शिकायला भेटणार आणि 10वी मध्ये पण हे आपण कंटिन्यू करणार आहे. ओके, सो मग आता काय करायचं, एक ते एक्स रिमूव्ह करू शकता, वाय रिमूव्ह करू शकता. पण इथे वाय रिमूव्ह करणं थोडंसं डिफिकल्ट जाईल. का, कारण की वायचे रिमूव्ह जर करायचं असेल तर इथे कोएफिशियंट सेम आणावं लागतं. मग आता कोएफिशियंट कसे सेम आणावं लागेल, 10 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल, खूप लेंथी होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्ही इलिमिनेट काय करा, एक्स इलिमिनेट करा. कारण की का, इथे कोएफिशियंट ऑलरेडी सेम आहे, फक्त काय पाहिजे इथे मायनस पाहिजे. मग त्यासाठी काय करू, यस, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 एम्प्लाइज. मग इथे काय होणार, सबट्रॅक्शन होणार. मग सबट्रॅक्शनचं साइन देऊ, आणि सबट्रॅक्शनच्या साइन काय असतात चेंज. हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह होईल, हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह होईल, हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह होईल. ओके, मग काय होणार, सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला, आणि एक व्हॅल्यू तुम्ही काढसाल. मग पहा इथे पॉझिटिव्ह एक्स हा वाला आणि हा निगेटिव्ह एक्स, एक्स एक्स के काय होणार कॅन्सल. त्यानंतर रिमेनिंग काय राहणार, इथे पहा, इथे राहणार. आता इथे पहा, हा निगेटिव्ह आहे, मोठ्या नंबरचं साइन निगेटिव्ह. 10y मधून 4y गेले, 6y इक्वल टू, इथे मोठ्या नंबरचं साइन 54 मधून 45 गेले, किती राहिलं, यस दॅट इज 900. ओके, दिस मायनस गेट कॅन्सल. सो फायनली काय भेटलं, 6y इज इक्वल टू 900. सो आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, यावरून y ची काढता येईल. सो y इज इक्वल टू 900. हा इथे मल्टिपल मध्ये आहे, त्याला शिफ्ट करा, इकडे जाणार डिवाइड मध्ये. ओके, सो किती भाग जाते, 15 सका 90. सो y इज इक्वल टू किती येणार, यस 150. ओके, तुम्ही इथे डिवाइड करून पहा, बाय होतं त्याचं हेच इयरली
इन्क्रीमेंट म्हणजे प्रत्येक वर्षी तिच्या सॅलरी मध्ये 150 रुपयाने वाढ होते. एक ते मिळालं. मग आता काय करसाल, टू गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स पुट y is equal to 150 in equation 1. So equation 1 काय आपलं, यस इक्वेशन 1 तुम्ही सॉल्व करा, त्यावरून x ची व्हॅल्यू काढा. ओके, यापुढे तुम्हाला होमवर्क राहणार, तुम्ही याच्या पुढे सॉल्व करायचा. ओके, हा राहिला तुमचा होमवर्क. म्हणजे तुम्हाला 2 होमवर्क दिलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला होमवर्क दिला आणि या सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा होमवर्क दिलेला आहे. मग तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यू काढसाल आणि मग शेवटी काय लिहिसाल, संजय's ओरिजिनल सॅलरी इज x म्हणजे काय, जी काय तुम्ही इथे व्हॅल्यू काढसाल ती वाली. ओके, अँड हिज इयरली इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंटची काय लिहिली आपण, हिज इयरली इन्क्रीमेंट इज 150 रुपीज. सो अशा पद्धतीने हे 2 क्वेश्चन करायचे होते. आय होप सो तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन चांगल्या पद्धतीने समजले. हे दोन्ही क्वेश्चन इम्पॉर्टंट होते. तुम्ही यावर प्रॅक्टिस करा, सराव करा. कुठे काही नाही समजलं तर मला नक्की विचारा. सो बाकीचे जे रिमेनिंग प्रॉब्लेम राहिलेले आहेत ते पाहूया आपण उद्या. सो हे होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचे, दोन्ही पण पूर्ण क्वेश्चन लिहून सॉल्व्ह करायचे, अर्धवट नाही, एवढंच. ओके, आणि आम्ही तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आपले व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो टिल देन थँक्यू सो मच अँड टेक केअर.